जय गुरु माऊली. विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आंबट चुकाची भाजी करणार आहे. या भाजीला मिरचीची भाजीसुद्धा म्हणतात. भाजी चवीला खूप छान होते. एक जुडी आंबट चुकाची भाजी घेतली, स्वच्छ निवडून घेतली. 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर बारीक कट करून घ्यायची आहे. भाजीसाठी पाऊण वाटी तूर डाळ. डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. कुकरमध्ये भाजी शिजविणार आहे. ही भाजी थोडी आंबट आहे, त्यामुळे भाजी शिजविण्यासाठी स्टीलच्या भांड्याचा वापर करायचा. भाजीसाठी 20 ते 22 ताजी हिरवी मिरची. या भाजीला मिरचीची भाजी म्हणतात, त्यामुळे थोडी जास्त हिरवी मिरची घ्यायची. यामध्ये कट केलेली भाजी, भाजीचे कोवळे देठ पण घेतले आहेत. हिरवी मिरची मी अशी कट करून घेतली. असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे. यामध्ये हळद, डाळ शिजायला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. मी पाऊण वाटी डाळसाठी 2 वाटी पाणी टाकत आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं. झाकण लावायचं आणि कुकरला 3 शिट्टी करून घ्यायच्या. 3 शिट्टी झाल्या. कुकर थंड झाल्यावरच झाकण काढायचं आहे. भाजी छान शिजली आहे. यामध्ये रवी फिरवून घ्यायची. कुकरमध्येच भाजी फोडणी करत आहे. यामध्ये तेल थोडं जास्त घ्यायचं. तेल गरम झालं, मोहरी तडतडू द्यायची. यामध्ये कांदा, 2 मोठे कांदे बारीक कट करून घेतले. कांदा परतून घ्यायचा. यामध्ये 2 चमचे सुक्या खोबऱ्याचे काप. 2 मिनिट परतून घ्यायचं. कांदा आणि सुकं खोबरं छान परतून घेतलं. यामध्ये अद्रक लसूण पेस्ट हलकासा रंग बदलेपर्यंत परतायची. छान हलकासा रंग बदलला आहे. अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर, थोडीशी हळद. हे सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं. यामध्ये एक टोमॅटो कट करून घेतला. भाजी शिजविताना हिरवी मिरची टाकलेली आहे, त्यामुळे फोडणीमध्ये लाल मिरची पावडर टाकायचं नाही. छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. यामध्ये शिजलेली भाजी किती पातळ पाहिजे त्यानुसार गरम पाणी टाकायचं. ज्या भांड्यात शिजलेली भाजी काढली होती त्यातच गरम पाणी टाकून तेही यात टाकत आहे. भाजीला नेहमी गरम पाणीच टाकायचं. यामध्ये 2 चमचे शेंगदाणा कूट, भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट आहे. चवीनुसार मीठ. यामध्ये कोथिंबीर. सर्व मिक्स करून घ्यायचं. भाजीला उकळी येऊ द्यायची. भाजी उकळायला लागली. यावर झाकण ठेवायचं. असं झाकण ठेवायचं आणि 5 मिनिट लो फ्लेमवर भाजी शिजवायची. 5 मिनिटानंतर भाजी तयार आहे. यामध्ये कोथिंबीर. सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. भाजीला रंग खूप छान आला आहे. ही भाजी चवीला खूप छान लागते. मिरचीची भाजी, आंबट चुका भाजी तयार आहे. गरम गरम भाजी भाकरीसोबत छान लागते. करून बघा. पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन.